कंचन मॅम, तुम्ही आज परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंगला आला आहात. कितवी ट्रेनिंग आहे ही तुमची? मॅम माझी ही 3री ट्रेनिंग आहे. ओके. आणि तुम्ही कुठून आला आहात? मी वर्धेवरून आली आहे. ओके, तुम्ही वर्धावरून मुंबईला आला आहात परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंगसाठी खास. येस येस. तर पहिल्या परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंग नंतर असं काय जाणवलं की आज तुम्ही तिसऱ्यांदा ट्रॅव्हल करून मुंबईला आला आहात खास परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंगसाठी? म्हणजे एका शब्द सांगायचं झालं, ज्या मॅडमचं आहे स्लोगन थिंक बियॉन्ड द लिमिट, ते मी माझ्यामध्ये बघितले चेंजेस. जे मला आतमध्ये वाटत होतं की मला हे करायचं आहे आणि सांगायची भीती वाटायची, करायची भीती वाटायची, मी कसं करणार. पण ज्या दिवशी मी ट्रेनिंग केली आणि विदिन काही दिवसात मी माझ्यामध्ये चेंजेस बघितले की यस यू कॅन डू इट व्हॉट एव्हर यू वॉन्ट, जस्ट गो इन फ्लो. आपण परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंगमध्ये जे काही स्वतःवरती इन्व्हेस्ट करतो, जी एक स्मॉल अमाऊंट आपण स्वतःवरती इन्व्हेस्ट करतो, तुम्हाला असं वाटतं किती पटीने तुम्हाला रिटर्न भेटते? म्हणजे अगणित. एका शब्दात सांगायचं झालं तर बघा, आता एवढे सारे ऑप्शन आहे आपल्याकडे पैसे खर्च करायसाठी, पण ह्या एक वेगळंच इन्व्हेस्टमेंट आहे जे तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. कारण मी माझ्या कपड्यांवर जरी खर्च केला तर मला ते पैसे मला परत नाही मिळणार किंवा ते कपडे मला पुन्हा घालायची इच्छा नाही होणार. पण इथे असं आहे की हे एक वेगळ्या लेवलचं इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जो कोणीही स्वतःवरती इन्व्हेस्ट करणार, स्वतःच्या स्किलवरती, स्वतःचे जे बिलीफ पॅटर्न आहे, जे ज्यांचे आपले पॅटर्न बिल्ड झाले आपल्या बिलीफवरून, ते जर ब्रेक करून जर तुम्हाला म्हटलं एक आयडियल पर्सन तुमच्या नजरेत, तुम्ही जे आयडियल पर्सन आहे तुमच्यासाठी, ती जर तुम्हाला लाईफ जगायची असेल तर गो इट. पर्सनल लाईफमध्ये मी स्वतःला इमोशनली स्टेबल फील करत आहे या सिच्युएशनला. आणि बिझनेसमध्ये रिस्क टेकिंग माइंड माझा बिल्ड झाला आहे. म्हणजे आता रिस्क घ्यायला फारशी भीती नाही वाटत. आधी फ्युचरिस्टिक गोष्टीचं इतकं प्रेशर व्हायचं आहे. म्हणजे कालचीच एक अशी गोष्ट झाली आहे की बोलता बोलता माझ्या ह्याच्यामध्ये रिलेटिव्समध्ये त्यांच्याकडे खूप ती वेल्ड स्किल आहे, त्यांना त्यांचा बिझनेस सुरू करायचा आहे, पण त्यांना एकच गोष्टीची भीती आहे की समोर जाऊन जर नाही झालं तर काय होईल. तर तेच पॅटर्न तुम्हाला बदलवण्याचा चान्स जर मिळाला तर कसं वाटेल, आणि तोच मला मिळाला आहे. सो मला खूप खूप म्हणजे खूप हॅपी आहे मी या गोष्टीसाठी. आपल्या ज्या ट्रेनर आहेत शुभदा भावे मॅम, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे मी शब्दातही व्यक्त नाही करू शकत आहे, की म्हणजे बेस्ट पर्सनॅलिटी आहे. जर म्हणजे त्यांच्याशी बोलू आणि असं हे करू की आपल्याला कळणारच नाही की त्यांची काय म्हणजे किती त्या मोठ्या एक हस्ती आहे. पण त्यांची जे सोबतची बॉन्डिंग, इमोशनल बॉन्डिंग खूप खूप म्हणजे खूपच जबरदस्त आहे. आणि ज्या आपल्या इतर टीचर्स आहेत ज्यांनी कधी परफॉर्मन्स बूस्टर ट्रेनिंग अटेंड केलेली नाही आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांच्यासाठी एकच सांगणार की रिस्क घ्या. लाईफमध्ये जोपर्यंत तुम्ही रिस्क घेणार नाही तोपर्यंत काहीच अचीव करणार नाही. कम्फर्ट झोन हे तेवढ्या पुरतं चांगलं वाटतं. जर तुम्ही ट्राय केलं की मला एकट्याने हे अख्खं जग एक्सप्लोअर करायचं आहे तर त्यासाठी रिस्क घ्यावं लागेल, आणि तेच हे प्लॅटफॉर्म. थँक्यू सो मच.